नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली अर्जुनला ओवाळत असते. नंतर सर्वजण जेवणासाठी जातात, परंतु सायलीचा मोबाईल सारखाच वाजत असतो आणि मोबाईलमध्ये बघून ती हसत असते. त्यामुळे अर्जुनला मोठा प्रश्न पडलेला असतो की मिसेस सायलीना एवढे मेसेजेस नक्की कसले येत आहे. तर इकडे प्रिया मुद्दामच तिचे केस विस्कटते आणि मोठ्याने बाबा बाबा असा आवाज देते आणि लगेचच बेडवर झोपून घेते आणि म्हणत असते की बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा, ती गाडी आली आहे, ॲक्सिडेंट होतोय. आता रविराज तिथे आलेला असतो. रविराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी उठ बाळा, तू काहीतरी स्वप्न बघतीयस का? आणि मग प्रिया जागी होते आणि म्हणत असते की बाबा बाबा अहो, मी लहान होते तेव्हा आपण गाडीतून चाललो होतो आणि आपल्या गाडीच्या मागे एक मोठी गाडी होती आणि त्यांनी आपल्याला धडकवलं. नागराज म्हणत असतो की अरे दादा बघ, ॲक्सिडेंटचा दिवस तिला आठवतोय, तिने किती त्रास करून घेतलाय त्याचा. रविराज म्हणत असतो की बाळा अगं एवढं स्ट्रेस नाही घ्यायचा. तो नागराजला सांगतो की जा बरं हॉस्पिटलमध्ये फोन कर. तेव्हा तन्वी म्हणते की नाही नाही बाबा नका, आता मी ठीक आहे. सुमन म्हणत असते की तन्वी अगं आम्हाला माहीत नव्हतं ग तुला एवढा त्रास होतोय ते. तेव्हा प्रिया सांगायला लागते की खरं तर आश्रमात असल्यापासून मला हा त्रास होतो. जेव्हा जेव्हा ॲक्सिडेंटचा दिवस मला आठवतो ना तेव्हा तेव्हा मला हा त्रास व्हायला लागतो. खरं तर जेव्हा मला हे स्वप्न पडायचं तेव्हा सर्वजण माझी खिल्ली उडवायचे. मधुभाऊ नुसते मला ओरडायचे. तेव्हा रविराज म्हणतो की जाऊ दे, आता तू जास्त काळजी नको करू, तू आता आहेस ना इथे, तू एक काम कर बरं, तू विपुलसोबत लंचला जा म्हणजे तुला बरं वाटेल. प्रिया मनात म्हणत असते की कोणाचं नाव घेतलंस रे, त्या बुजगावण्यासोबत लंच करण्यापेक्षा मी आयुष्यभर उपाशी राहील. तर इकडे आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. सायलीने खूप छान जेवण बनवलेलं असतं, त्यामुळे अर्जुन मात्र खूपच खुश असतो. सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची आहे. आणि ती भेटवस्तू आणण्यासाठी ती जरा बाजूला जाते, परंतु त्यावेळी तिला तिच्या लहानपणाच्या गोष्टी आठवत असतात की कोणीतरी म्हणत असतं की आधी मला गिफ्ट द्यायचं आहे, आधी मला गिफ्ट द्यायचं आहे. त्या सर्व गोष्टी काय आहेत हे सायलीला काही कळत नसतं, परंतु त्यामुळे तिचं डोकं मात्र फार दुखत असतं. सायली किचनमध्ये जाते आणि तिच्या पाकिटातून एक अत्तराची बाटली काढून आणते. ती अर्जुनला ती बाटली देते आणि म्हणत असते की हे तुमचं गिफ्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो की चक्क तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं. सायलीने त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं, ही गोष्टच अर्जुनसाठी खूप महत्त्वाची असते. तेव्हा सायली म्हणते की मी गिफ्ट आणलं नाही आहे, मी गिफ्ट बनवलं आहे. हे अत्तर मी माझ्या हातांनी बनवलं आहे. हे ऐकून अर्जुनला आता खूप आनंद होतो. सायली सांगते की ह्या अत्तराप्रमाणेच तुमचं आयुष्यसुद्धा सुगंधाने दरवळून जावो. आणि मग सायली अर्जुनला ते गिफ्ट देते. तर अश्विन विचारतो की वहिनी, पण तू हे अत्तर कसं बनवलंस? सायली म्हणते की आपल्या बागेतली भरपूर फुलं वाळून गेली आहेत आणि निसर्ग असा आहे की त्याची वेळ उलटून गेली तरीही आपल्याला देत असतो. आणि ही फुलं जरी खाली पडलेली असली आणि वाळली जरी असली ना तरीही त्यांचा सुगंध तोच असतो आणि मी फक्त ती फुलं या अत्तरामध्ये भरली आहेत. प्रताप म्हणतो की अरे वा, वाळलेल्या फुलांचं अत्तर, मी तर पहिल्यांदाच ऐकतोय असं काहीतरी. आणि मग अर्जुन ते अत्तर थोडंसं हाताला लावतं आणि त्याचा वास घेतो. तर अर्जुनला तो वास खूप आवडतो. तो म्हणतो की जगातलं बेस्ट अत्तर आहे हे. अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन तू पण बघ ना एकदा, किती छान अत्तर आहे हे. अश्विनसुद्धा त्याच्या हाताला थोडंसं अत्तर लावून बघतो आणि त्याचा वास घेतो आणि म्हणतो की वहिनी, अमेझिंग अत्तर आहे हे. अश्विन अस्मिताला म्हणतो की अस्मिताई तूही लावून बघ, परंतु अस्मिताई नाक मुरडत असते आणि तसंच ती प्रतापकडे पास करते. प्रतापसुद्धा हाताला अत्तर लावतो आणि वास घेतो आणि म्हणत असतो की खरंच खूप छान आहे हे अत्तर. आणि त्यानंतर कल्पनासुद्धा हाताला लावून बघते. कल्पनालाही खूप आवडतं. सर्वजण सायलीचं खूपच कौतुक करत असतात, सायलीच्या अत्तराचं खूप कौतुक करत असतात. ते बघून मात्र अस्मिता मनामध्ये म्हणत असते, हे एवढी महागडे परफ्यूम वापरतात आणि या फालतू अत्तराचं काय एवढं कौतुक करताय? तर विमल सायलीला सायलीताई, तुम्ही काल यासाठीच दिवसभर बागेमध्ये फुलं वेचत होतात ना? सायली म्हणत असते की हो, फुलं तर सुगंध देतात, परंतु वाळलेली फुलं जास्त सुगंध देतात, कारण त्यांनी आयुष्यभर सुगंधच वाटलेला असतो. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की सेम तुमच्यासारखं, तुम्ही सुद्धा इतरांना सुगंधच वाटत फिरता. प्रताप म्हणत असतो की परंतु काहीही म्हणा हा, या वर्षीचा अर्जुनचा वाढदिवस मात्र खूप छान सेलिब्रेट झालाय, नाहीतर प्रत्येक वर्षी उठायचा आणि ऑफिसला जायचा. स्मिता म्हणते की खरं तर याने उठूनच जायला हवं होतं परत ऑफिसमध्ये, कशाला हे गरीब सेलिब्रेशन केलंय. असं गरीब सेलिब्रेशन करण्यापेक्षा ना सेलिब्रेशन न केलेलंच बरं होतं. अर्जुन म्हणत असतो की परंतु अस्मिताई, हा बर्थडे माझ्या जगातला सगळ्यात बेस्ट बर्थडे होता. आणि अस्मिताई, पूर्णाजी काय म्हणते, गाढवाला गुळाची चव काय, तसं आहे तुझं.
अस्मिता म्हणत असते की अर्जुन म्हणजे तू मला गाढव म्हणतोयस. त्यावर आश्मित म्हणतो की अस्मिताई, त्याने तुझं नाव घेतलंय का? आता तू मनाला लावून घेतेय म्हणजे नक्कीच तुझ्या मनात काहीतरी आहे, म्हणजे चोराच्या मनात चांदणे. सर्वजण खूपच हसत असतात, तर अस्मिता मात्र तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. अर्जुन म्हणत असतो की बायको तूही जेवून घे, परंतु तितक्यातच सायलीचा मोबाईल वाजतो. त्यामुळे मोबाईल बघण्यासाठी ती जाते, तर वाढदिवसाचे मेसेज तिला आलेले असतात आणि ते सर्व मेसेज ती बघत असते. अर्जुन विचार करत असतो की नक्की मिसेस सायलींचं मोबाईलमध्ये काय चाललंय. मिसेस सायलींचं तर इकडे लक्षच नाहीये आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी इतकं कोणाशी चॅट करताय त्या. खरं तर सायली त्यावेळी कुसुमताईशी बोलत असते, परंतु अर्जुनला मात्र खूप जेलस फील होत असतं. तर इकडे प्रतिमा ही रडत असते, तेव्हा कुसुमताई तिला विचारत असते, अहो कुसुमताई, काय झालंय तुम्हाला? तुम्ही माझ्याकडे मन मोकळं करा ना. गेल्या काही दिवसांपासून मला असं सारखं वाटतंय की तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप वाईट घडून गेलंय. नक्की काय घडलंय तुमच्या आयुष्यामध्ये? मी जेव्हा मागच्या वेळी तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही काहीच नाही असं म्हणून उत्तर टाळलं होतं, परंतु मला माहिती आहे की नक्कीच काहीतरी घडलंय. तुम्ही जरा थोडं आठवण्याचा प्रयत्न करा ना की तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही कुठून आलायत आणि तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, मग तुमचे मुलं बाळं कुठे आहेत? आठवतंय का तुम्हाला काही? तेव्हा प्रतिमा मान डोलावत असते की मला काहीच आठवत नाहीये. कुसुमताई विचारत असते की अहो तुमच्या चेहऱ्यावर हे व्रण कुठून आले, हे तरी आठवतंय का तुम्हाला? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मला नाही आठवत काहीच. कुसुमताई विचारत असते की तुमच्या घराला आग लागली होती का? काही भाजलं वगैरे होतं का? एवढा चेहरा जळण्याचं काम काय होतं? काही अपघात होता का? अपघात हे नाव ऐकल्यावर प्रतिमा आता वेड्यासारखं करायला लागते आणि अपघात तिच्या डोळ्यासमोर येत असतो, परंतु तिला ते क्लिअर आठवत नसतं. कुसुमताई म्हणत असते की अहो कविताताई, मी फक्त तुम्हाला मदत व्हावी म्हणून तुम्हाला विचारत होते, परंतु या सगळ्या गोष्टी आठवून जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही नका सांगू, मी परत तुम्हाला कधीच विचारणार नाही. तर इकडे सायलीचं सर्व काम आवरून झालेलं असतं. ती कल्पनाला म्हणत असते की आता सगळं काम तर आवरलंय, तोपर्यंत आता मी थोड्या वेळात बाहेर जाऊन येऊ. तर कल्पना म्हणते की अजिबात नाही. सायलीचा चेहरा लगेचच पडतो. तर विमल म्हणत असते की अहो वहिनी, आपल्या सायलीताईंचा चेहरा बघा ना किती पडलाय, तुम्ही का बरं त्यांना नाही म्हणताय? तर कल्पना म्हणत असते की अगं हिला मी किती वेळा सांगितलंय की मला विचारून जात जाऊ नकोस, तुला जिथे जायचंय तिथे तू जाऊ शकतेस. अगं सायली, मी तुझी सासू आहे, काही जेलर वगैरे आहे का मी? आणि जर आता तू परत मला विचारलं ना तर धपाटा खाशील हा. सायली म्हणत असते की अहो मी मोठ्यांच्या परवानगीशिवाय कधीच काही करत नाही. जेव्हा आश्रमात होते तेव्हा मधुभाऊंना सगळं विचारून करायची आणि आता तेव्हा वडील हे सर्व करायचे आणि आता आईला विचारते, त्यात काय झालं एवढं? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन गाडीमध्ये असतात तेव्हा अर्जुन सायलीला विचारत असतो की मधुभाऊंना जेव्हा तुम्ही सापडलात तेव्हाच्या काही आठवणी आहेत का तुम्हाला? आणि मग सायली आणि अर्जुन गाडीमध्ये जात असताना तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण अपघातात येतो. मागून एक गाडी येत असते आणि त्यांच्या गाडीला धक्का देणार अशी तिला भीती वाटायला लागते आणि त्यातून एक छोटी मुलगी मम्मा असं म्हणून ओरडते. सायलीला मात्र ते सर्व असं अंधुक दिसत असतं. तिला पूर्णपणे क्लिअर इमेज तिच्यासमोर येत नसते, त्यामुळे तिला या गोष्टीचा फार त्रास होत असतो आणि ती अर्जुनला गाडी थांबवायला सांगते. गाडी ही सुभेदारांच्या घरीच थांबवली जाते, त्यामुळे सायलीला पुन्हा तो त्रास व्हायला लागतो आणि पुन्हा लहानपणीच्या गोष्टी तिला आठवायला लागतात. तेव्हा सायली चक्कर येऊन पडते. तर अर्जुनलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की मिसेस सायलींना नक्की काय झालं असेल आणि तोही खूप घाबरतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.